वृंदाला शांत झोपलेलं बघून मोनिका मला म्हणाली, बेन ने ना मला कुठेतरी खायला. म्हणून मी तिला घेऊन गेलो बेनने डोसा खायला जुहूला. लहान मुलं झोपल्यामुळे सगळ्यांनीच तिथे गर्दी केली होती. या वेटर विरहित रेस्टॉरंटमध्ये टिक टिक टूक करून ऑर्डर प्लेस. फेसला कुठलाही फिल्टर न लावता फिल्टर कॉफीला फेस काढणारा हा माणूस अत्यंत कुशल कारागीर होता. मग मीही माझं कौशल्य वापरून फिल्टर कॉफीचा आस्वाद घेतला आणि फिल्टर कॉफी जबरदस्त आवडली. फिल्टर कॉफी मनाला भिडली तेवढ्यात आला मेदू वडा आणि पोळी इडली. आम्ही इथे खाऊ शकत होतो ही स्वर्गीय सुख देणारी तोंडात विरघळणारी इडली, कारण वृंदा घरात होती पहुडली. यानंतर शांत मेंदूने आम्ही मेदू वडा खायला सुरुवात केली. मेदू वडा आवडल्याचे हावभाव चेहऱ्यावर आले याचे तुम्ही आहात साक्षी, कारण वृंदा घरात घेत होती वामकुक्षी. थंड डोक्याने आईस्ड फिल्टर कॉफी प्यायलो पण ती ठीकच होती. त्यानंतर आली मंगलोरियन बन्स पुरी. गोडसर असलेला हा पदार्थ तुम्हालाही खायचा असेल तर तुम्ही डोळे झाकून माटुंग्याच्या रामाश्रयाला जा. या पदार्थानं जीभ नाही भाजली, कारण वृंदा घरात होती निजली. मूग गिळून गप्प बसायची सवय असलेल्या मला इथला मुगाचा हलवा मात्र प्रचंड प्रचंड आवडला. मुगाचा हलवा मी करू शकलो फस्त, कारण वृंदा घरी होती निद्रिस्त. त्यानंतर आलेल्या इथल्या हिरो डिश बेने डोसाला माझा बॉस समजून मी लोणी लावायला सुरुवात केली. पण विरोधाभास असा की हा बेने डोसा खूपच चांगला होता. डोसा खाण्याची माझ्यावर आली पाळी, कारण वृंदाची लागली होती ब्रह्मानंदी टाळी. इथलं फिल्टर कॉफी आईस्क्रीम अप्रतिम होतं. जिनं बिल दिलं तिलाही थोडं द्यावं, तर तिलाही ते खूप आवडलं. याचबरोबर संपवतो आम्ही इथलं खाद्य पारायण, कारण वृंदा अजूनही घरी करत होती शयन.